आपल्याला सगळं व्यवस्थित काय राहिलं नाही ना? वहिनी तुला असा कसा प्रश्न पडू शकतो हा? अरे हा इव्हेंटचा मॅनेजर आहे बबलू तो मॅनेजर. आता इव्हेंट बघ कसा टकाटक आपण चकाचक. बरं बाबा, चपलं माझं. नाही कॅन्डल लाईट डिनरची संपूर्ण तयारी झालेली आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. पण तुला तरी सुद्धा काही ऍडिशनल सजेशन्स द्यायचे असतील तर हीच ती वेळ हा तो क्षण. नाही नाही, माझं जाऊ द्या. सारंगला विचारा, खूप एक्साइटेड आहे तो. प्लीज. हो बाबा हो. एक मिनिट, सावली वहिनीला कॅन्डल लाईट डिनर माहिती आहे का? माहित नसेल तर माहित करून देऊ ना. कसं कसं माहित करून देणार हा? त्यासाठी काहीतरी करावं लागेल. काय? ये या. अरे ये काय का ये रे माझ्यासमोर ये. ये उमरा. वर लो. तू सारंग, मी सावली. हो या सुरू. ओके. सावली, तू आज खूप सुंदर दिसतीयस. थँक्यू सारंग सर, पण खूप अंधार आहे ना. मग मग तुम्हाला कसं दिसलं? हा कॅन्डलचा प्रकाश आहे ना. हे कॅन्डल, तू, मी आणि समोर असलेला डिनर, हाच तर आहे कॅन्डल लाईट डिनर. पण सारंग सर, इतक्या अंधारात जेवायचं कसं? तू सिलेबसचा बाहेरचा प्रश्न विचारतोस, मी उत्तर देणार नाही. सावली वहिनीला प्रश्न पडू शकतो, मग काय करशील? सोडू शकतो नाही का? बघ. ओके ठीक आहे. प्रश्न काय होता? इतक्या अंधारात जेवायचं कसं? नग सावली, समोर ही कॅन्डल, त्याचा मंद पिवळा प्रकाश, समोर ठेवलेलं जेवण, मस्तपैकी आपण एन्जॉय करत खायचं. पण सारंग सर, जेवण कुठे आहे? प्रश्न पडू शकतो ना. खरं तर सावली, आपल्या प्रेमानेच आपलं पोट भरेल. इतकं सोपं आहे. ऐश्वर्या, तू अजूनही तितकीच सुंदर आहेस. तुझ्यासारखी सुंदर स्त्री या जगात नाही. ज्या गोष्टी सुंदर नाहीयेत त्या गोष्टींना या घरात जागा नाही. पण तू सुंदर आहेस. तिलोत्तमानंतर या घरावर फक्त माझा अधिकार आहे. पण तो अधिकार मिळवताना फक्त एकच गोष्ट मध्ये येते, ती म्हणजे मूल. तुला मूल होऊ शकत नाही. फक्त हाच एक काळा डाग आहे तुझ्या सौंदर्यावर. पण ठीक आहे, यावरही सॉल्युशन आहे माझ्याकडे. जर मला मूल होऊ शकत नाही तर ह्या घरात मी कोणालाही मूल होऊ देणार नाही. आणि मी असेपर्यंत या घरात कधीच पाळणा आणणार नाही. तारा, स्ट्रेस्ड? नाही नाही, काही कसं नाही. दिसतंय चेहऱ्यावर. तू माझ्याशी बोलू शकतेस. बोल, काय झालं? सोहम इज द रिझन. त्याला ना माझी काहीच पडलेली नाहीये वहिनी. लग्न झालं म्हणजे प्रेम संपलं का? लग्नाआधी तो किती रोमॅन्टिक वागायचा माझ्याशी. नाहीतर मला असं वाटायचं की त्याच्या आयुष्यात मी सोडून दुसरं काहीच इम्पॉर्टंट नाहीये. एक्झॅक्टली, बरोबरच आहे. सोहमच्या आयुष्यात तुला सोडून आणखी कोणीही इम्पॉर्टंट नाही आहे. पण तुला एक सांगू का तारा, उलट चांगलंच आहे. आपल्या नवऱ्यांचं लग्नानंतर आपल्यावर लक्ष नाही हेच बेटर आहे. हे बघ तारा, ओल्ड स्टाईलने विचार करू नकोस. तू एक मॉडर्न मुलगी आहेस. इतकी पॉप्युलर सिंगर आहेस, इंडिपेंडेंट वुमेन आहेस. हे प्रेम वगैरे राहतच ग, हे कुठेच जात नाही.
आणि आता तर काय तुमचं लग्न झालंय. आता सोहम तुझ्यापासून लांब जाणार नाही. पण वयाचं काय करशील? म्हणजे म्हणजे वय निघून जातं तारा. दिवस कसे निघून जातात कळतही नाही. जग स्पीडने पुढे जातं आणि जर तू जरासही थांबलीस ना तर त्या फ्लो मधून तुला बाहेर काढून फेकून दिलं जातं. तुला लक्षात येतंय मी काय म्हणते? तू एक पॉप्युलर सिंगर आहेस. तुला हे संसार वगैरे मध्ये अडकून स्वतःला मागे टाकायचंय का? ऑब्व्हियसली नॉट वहिनी. मला पण जगासोबत जायला आवडेल. हो ना, मग करिअरवर फोकस कर ना. करिअर तर सुरूच आहे ना, पण संसार आता संसार राहतो तारा. संसार कुठेच जात नाही. मी खूप सेलिब्रिटीजना ओळखते, खूप, ज्यांनी करिअरच्या पीकवर लग्न केलं, मूल होऊ दिलं, गॅप घेतला, पण जेव्हा त्यांना कमबॅक करायचं होतं तेव्हा इंडस्ट्रीने त्यांना एक्सेप्ट नाही केलं. खूप कॉम्पिटिशन आहे, कळतंय तुला? हे बघ सिंपल आहे. उद्या जर का तुला मूलबाळ झालं तर काय होईल? तर सर्वात आधी तुला 9 महिने स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि मग नंतर तुलाच 3 वर्ष त्या बाळाची काळजी घ्यावी लागेल. ह्या सगळ्यात काय होईल माहितीये तुला? तुझ्या आयुष्यातली 3 वर्ष ह्या गोष्टीत निघून जातील आणि सगळं जग पुढे जाईल. मग तू काय करशील? तुला कळतंय मी काय म्हणते ते? हो वहिनी, तुम्ही बरोबर बोलता. माझ्या अशा काही सिंगर फ्रेंड्स आहेत त्या अशात मागे पडल्यात. एक्झॅक्टली. म्हणून मी तुला म्हणतेय, तू त्या मूर्ख मुलीसारखी ऑर्डिनरी मुलगी नाहीयेस. सुपर टॅलेंटेड आहेस, फेमस सिंगर आहेस. सो एनकॅश कर या गोष्टी. हे संसार वगैरे नंतर करता येईल, आधी करिअर. फोकस तारा, फोकस. सावली, या घरातली तुझी पहिली पार्टी आहे ना? हो, तुम्हाला माहिती आहे ना, मला सवय नाही अशा पार्टीची. होईल सवय. आज काय नेसणार आहेस? नेसेन काहीतरी. काहीतरी नाही, ही साडी नेस. तुझ्यासाठी आणली आहे मी. घे. थँक्यू. मोस्ट वेलकम. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई सारंग सर, किती लवकर विश्वास ठेवलात तुम्ही माझ्यावर. किती प्रेम करता, पण मी तुमच्या प्रेमास पात्र आहे की नाही माहित नाही. माहेर पंढरी, माझे सावली, सासर पंढरी. तू माझ्यापासून काही लपवतेस का? सारंग सर, हे गाणं हे गाणं मला तितकंच आवडतं जितकं माझं तुझ्यावर प्रेम आहे.
वेलकम वेलकम वेलकम. तर आज तोडफोड पार्टीसाठी आपण इथे जमलेले आहे. किसी ने खूब कहा है, किसी ने खूब कहा है, तुम्हारी धड़कन जो समझ सके, तुम्हारी धड़कन जो समझ सके. तर आपण आपल्या लाडक्या माणसाची वाट बघतोय. तो माणूस आला की चकचकीत चकचकीत लाईट लागतील. प्लीज वेलकम आपली लाडकी वहिनी म्हणजे सावली वहिनी वहिनी वहिनी. टाळ्या. खूप सुंदर दिसते. ये सगळ्यांनी खाली बसायचंय. बसून घ्या. माय डिअर कपल, आपण रोमॅन्टिक डेटसाठी तुम्ही आतुर झालेला. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. आता का थांबवतोस? गुड क्वेश्चन. गुड बॉय गुड बॉय. हा तर रोमॅन्टिक डेटची संधी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अग्निपरीक्षा हा ती द्यावी लागणार आहे. अग्निपरीक्षा. हा जर ही परीक्षा पास झालात तर तुम्हाला रोमॅन्टिक डेट सेलिब्रेट करायला मिळणार. कुछ पाने के लिए कुछ जवाब देना पड़ता है और हिम्मत भी जुटानी पड़ती है. तर तीच म्हणजे ट्रूथ अँड डेअर. आपण सुरुवात करूया बिग ब्रदर म्हणजेच राजकुमार दादापासून. माझ्यापासून का? दुसरं कोणी खेळ? मी नाही, दुसरं. दादा तू मोठा आहेस ना. चल कर लवकर. ट्रूथ. मी विचारते, राजकुमार दादा, तू घरात सगळ्यात मोठा आहेस, म्हणजे या सगळ्यांचा मोठा भाऊ आहेस, पण तरीही तुला अजूनपर्यंत मूल नाही. याचं तुला वाईट नाही वाटत? म्हणजे तुला घरात कमीपणा मिळतोय असं वाटतं का? वहिनी का काय प्रश्न आहे? नाही उत्तर देतो ना. ऐश्वर्या, मला वाईट वाटतं आम्हाला मूल नाही आहे त्याचं, पण आय एम रिअली पॉझिटिव्ह. आमच्या घरी पण सुखाचे दिवस येतील, पण मला मूल नाही आहे यामुळे माझ्या कपॅसिटीवर किंवा माझ्या कॅपेबिलिटीवर कोणी डाऊट घ्यायचं नाही. दादा करेक्ट आहे. काय उत्तर दिलं दादाने. वा. तर आता पुढची अग्निपरीक्षा. तेच बघूया कोण देते. नील दादा. डेअर. दादा मी डेअर देणार. डेअर असा आहे की आमच्या सगळ्यांसमोर तू ऐश्वर्या वहिनीला प्रपोज करायचं. नाही थांब, फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करायचं.
हे तर मी कधीही करू शकतो. कमान 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 थँक्यू ऐश्वर्या, हे म्हणताना मी कधी थांबलो नाही आणि कधी थांबणार नाही. कधी कंटाळलो नाही किंवा आयुष्यात मी कधी कंटाळणार नाही. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभलं. ऐश्वर्या, मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. आणि मला माहिती आहे की तू ही माझ्यावर तेवढंच प्रेम करतेस, राईट? म्हणून मी आज ह्या सगळ्यांसमोर तुला म्हणतो की ऐश्वर्या मेंदळे, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. तर आता आपण बघणार आहोत तेच ते अग्निपरीक्षा. तारावादव. ट्रुथ. मी विचारतो, तारा मॅडम, एक प्रश्न पडलाय. पडलाय म्हणजे काही दिवसापासून तो डोक्यात आहे. मला एक कळत नाही, सावलीवरी नसतील तर तुमचं गाणं होत नाही असं का? बबलू, असं काय विचारतोस? वहिनी काही काय काय? अगं खरंय, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. विचारा त्यांना. तारा मॅडम, जिथे सावली वहिनी नसतील तिथे तुमचं गाणं घंट की नाही? सांग. खरं तर असं काही स्पेशल रिझन नाही आहे त्यामागे. लहानपणापासून सावली माझ्या बरोबरच होती ना, तर मग मला ना तिची सवय झाली आहे सगळ्यात. आणि ती ना कसं माझ्या प्रत्येक प्रोग्राममध्ये ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देते. म्हणजे मेकअप, ड्रेसिंग रूम, कॉस्ट्यूम, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिचं लक्ष असतो. आणि मग ती नसली की मग मला कसं मिसिंग वाटतं, असं चुकचुकल्यासारखं वाटतं. म्हणजे काय तर ती नसली ना की असं सगळं थांबल्यासारखं वाटतं मला. म्हणून मग ती नसली की नाही इच्छा होत. थोडक्यात काय तर सावली वहिनी तारासाठी लकी मॅस्कॉट आहे. आता बघूया पुन्हा कोण देत आहे. अग्निपरीक्षा. तेच. सावली वहिनी. ट्रुथ. मी विचारू का? विचारा. सावली, तू ताराबरोबर गाण्याचे कार्यक्रम करतेस. तुला असं कधीच वाटलं नाही का की तारासारखा तुला सुद्धा गोड आवाज लावायला हवा होता?